28 जून रोजी महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली होती। हरिभक्त पारायण संगीताताई महाराज पवार यांची 2 मुलांनी त्यांच्याच आश्रमात दगडाने ठेचून हत्या केली होती। या घटनेने संपूर्ण वारकरी समुदायात एकच खळबळ उडाली होती। वैजापूरच्या चिंचळगाव परिसरात ही घटना घडली। त्यानंतर पोलीस या आरोपींचा शोध घेत होते, ज्या 2 तरुणांना पोलिसांनी काल अटक देखील केली। पण या घटनेच्या मागचे काही धक्कादायक खुलासे बाहेर आले आहेत। संगीताताई महाराज यांची हत्या का केली याचाही खुलासा आता झाला आहे। काय आहे ते धक्कादायक खुलासे, ते 2 आरोपी कोण होते आणि संगीताताई महाराज यांची हत्या का करण्यात आली होती, पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्र भूमी। हरिभक्त पारायण संगीताताई पवार यांची 28 जून रोजी 2 अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली होती। त्यांच्या हत्येचं नेमकं कारण काय होतं ते अजून स्पष्ट झालं नव्हतं। अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्याच आश्रमात शिरून त्यांची हत्या केली होती। जेव्हा महादेवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी आश्रम परिसरात आले, त्यावेळी त्यांना आश्रमाचं कुलूप तोडलेलं दिसलं। त्यांनी आश्रमात प्रवेश केला तेव्हा त्यांना संगीताताई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसलेल्या होत्या। तेव्हा आश्रमात काहीतरी घातपात झाल्याचं त्यांना कळालं आणि लगेच त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली। त्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपल्या श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले। त्यावेळी पोलिसांनी वेगाने या प्रकरणाची तपास चक्रे फिरवली। पण ही हत्या कोणी आणि का केली असावी असा प्रश्न त्यावेळी पोलिसांसमोर आणि आश्रमातील लोकांसमोर निर्माण झाला होता। तेव्हा कीर्तनकार संगीताताईंचे वडील अण्णासाहेब पवारांनी एक धक्कादायक खुलासा केला होता। जमिनीच्या वादातून संगीता पवार यांची हत्या झाली असं त्यांनी सांगितलं होतं, कारण त्यांनी वैजापूर या ठिकाणी 15 वर्षांपूर्वी एक जमीन घेतली होती। मागील 2 वर्षांपासून त्या तिथं राहण्यासाठी आल्या होत्या। या जमिनीवरून त्यांचा शेजाऱ्यांसोबत वाद झाला होता। मागच्या महिन्यात त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती। त्या संदर्भात 14 एप्रिल रोजी वीरगाव पोलीस ठाण्यात शेजारच्या चौधरी कुटुंबाच्या विरोधात त्यांनी तक्रारही दिली होती। त्यामुळे पोलिसांनी पहिल्यांदा चौधरी कुटुंबियांना गृहीत धरलं होतं। त्यांनी त्यांची चौकशी देखील केली, पण त्यांना यातून काहीच हाती लागलं नव्हतं। पण नंतर मात्र पोलिसांच्या चौकशीत जे मुद्दे आढळून आले ते काही वेगळेच निघाले। 2 जून रोजी पोलिसांनी या हत्या प्रकरणातील 2 आरोपींना अटक केली। हे आरोपी परप्रांतीय मजूर असल्याचं समोर आलं आहे। मध्य प्रदेशातून ते रोजगारासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते। शहरात आल्यानंतर काही काळ त्यांनी मजुरीचं काम केलं, पण पुढे थोड्याच दिवसात ते कर्जबाजारी झाले। त्यामुळे त्यांनी कर्ज फेडण्यासाठी चोरी करण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी त्यांनी चिंचळगाव येथील मंदिराची दानपेटी चोरण्याचा प्लॅन केला होता। त्यांच्या या चोरीचा एक व्हिडिओ देखील सध्या पोलिसांच्या हाती लागला आहे आणि सोशल मीडियावर देखील तो व्हायरल झाला आहे। हा प्रकार संगीताताई यांच्या हत्येच्या दिवशीच झाला होता। त्यावेळी संगीताताई पवार यांनी त्या दोघांना पाहिलं असावं, त्यामुळेच त्यांना संगीताताई यांचा खून केला असं सांगितलं जातंय। निव्वळ चोरीच्या उद्देशातून कीर्तनकार हरिभक्त पारायण संगीताताई महाराज यांची हत्या केली गेली आहे। पोलिसांना आणि त्यांच्या वडिलांना जो जमिनीच्या वादाचा संशय आला होता तो आता दूर झाला असून पोलिसांनी आधीच्या मुलांना या हत्येसाठी गृहीत धरलं होतं। त्यांनी आता सुटकेचा निश्वास घेतलाय। या घटनेनंतर मात्र आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते, पण पोलिसांनी दक्षता दाखवली आणि स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात जातीनं लक्ष घातलं। त्यामुळे या दोघांनाही अटक करण्यात पोलिसांना यश आलं। यातील एका आरोपीला त्यांनी मध्य प्रदेशातून अटक केली, तर दुसरा आरोपी हा वैजापूरमध्येच सापडला। पोलिसांनी मंदिरातील चोरी केलेल्या देवीचे दागिने आणि दानपेटी देखील या आरोपींकडून जप्त केली। पोलीस अजून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि यामध्ये आणखी कोणी सहभागी होतं का याचा देखील शोध घेत आहेत। पोलिसांच्या अटकेनंतर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। या दोन्ही आरोपींची कोठडीत रवानगी करण्यात आली असून लवकरच त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईल। मात्र या घटनेने वारकरी संप्रदायात मोठी हळहळ व्यक्त केली जाते। बाकी तुम्हाला त्या परप्रांतीयांच्या निर्घृण कृत्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।